गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण? शिवाजी महाराज शिवाजी म्हणणारा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी बोला. तू राहायचं कुठं? तू आराम पानसरेला भेटायला वर जाय. स्वतःला आमदार म्हणत आहे ना. त्या राजाचा अपमान करतो का? शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच आपल्या वाचाळ बोलण्यानं वादात असतात. आमदार संजय गायकवाड यांनी आता एका नव्या वादाला तोंड फोडलंय. शिवाजी कोण होता या सुप्रसिद्ध पुस्तकाचं प्रकाशक प्रशांत आंबी यांना संजय गायकवाड यांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या कुटुंबियांविषयी अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वारासारखी पसरल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे गायकवाड यांनी या क्लिप मधील आवाज आपलाच असल्याची कबुली देत आपल्या कृत्याचं समर्थन केलंय. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी. तुम्ही आता तू कधी पुस्तक दिसला? मी धमक्या देत नाही. मी करून बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. शिवाजी महाराज तू शिवाजी का लिहिलं कस का? मी काय सांगतो? व्यवस्थित बोला. तू राहायचं कुठं? तू आराम. मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी पुस्तकाचं नाव बदल. तेव्हा अधिकार आमच्याकडनं आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना. अरे तू शिवाजी महाराज मला बचायला का सांगतो? मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे. तुला उद्या तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा. आता सकाळी आता बोलत आहे तुला मी. तुला उद्या सकाळी तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा. काय करणार आहे तुम्ही? शिवाजी कोण होता एकरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे. ते यांनी अमुक अमुक लिहिलं म्हणलं. कोणी प्रकाशन कोणी केलंय? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता बोलता तू म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलतं का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे. म्हटलं मला काय घ्या ना गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक वैचारिक वर्तुळात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याशी संवाद साधताना आमदार संजय गायकवाड यांचं संयम सुटल्याचं पाहायला मिळालं. महाराजांचा इतिहास आणि त्या संदर्भातील विचार मांडताना गायकवाड यांनी लोकप्रतिनिधी पदाची प्रतिष्ठा विसरून आंबी यांना अर्वोच्च भाषेत शिव्या दिल्या. या संभाषणादरम्यान गायकवाड यांनी केवळ आंबी यांनाच नव्हे तर त्यांच्या घरातील महिलांविषयी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य केली. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार गायकवाड यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. त्यांनी प्रशांत आंबी यांना थेट इशारा दिलाय, तुझ्या घरात घुसून तुला मारेन, इतक्यावरच न थांबता तुला चिरडून टाकेन आणि तुझी जीभ छाटेल अशी टोकाची धमकी सुद्धा त्यांनी दिली. लोकशाहीत एखाद्या पुस्तकाचा विषय किंवा लेखकाचे विचार न पटल्यास त्यावर तात्विक चर्चा होणं अपेक्षित असताना थेट जीभ कापण्याची भाषा एका आमदारानं केल्यामुळे कायद्याच्या राज्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सहसा अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप बाहेर आल्यावर संबंधित नेते ती क्लिप बनावट आहे किंवा माझा आवाज नाही असा पवित्रा घेतात. मात्र संजय गायकवाड यांनी थेट माध्यमांसमोर येत ही क्लिप आपलीच असल्याची कबुली दिली. होय, मीच शिवीगाळ केली आणि मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे असं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही असं भावनिक कार्ड खेळत त्यांनी आपल्या गुंडशाही प्रवृत्तीचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन एका सामान्य नागरिकाच्या कुटुंबाचा उद्धार करणं हे शिवरायांच्या विचारात बसत नाही हे यांना कोण सांगणार? या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. विरोधकांनी गायकवाड यांच्या अटकेची मागणी केली असून सत्ताधारी पक्षातही या भाषेमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रशांत आंबी यांनी या प्रकरणी पोलीस संरक्षणाची आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जिथे विचारांची लढाई विचारांनी लढली जाते तिथे अशा प्रकारे धमकावणं हे लोकशाहीला घातक असल्याचं मत विचारवंतांनी व्यक्त केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर ट्विट करत म्हटलंय की बुलढाणा जिल्ह्याचं नाव बदनाम करण्याचा विडा आमदार संजय गायकवाड या व्यक्तीनं उचललाय. मग ते आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये हाणामारी करणं असो, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणं असो की आता प्रशांत आंबी यांना धमकी देणं असो.
राज्यातील एक प्रतिनिधी, सत्ताधारी, पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही. महाराजांनी या भूमीला घालून दिलेले संस्कार भ्रष्ट करण्याचं, महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचं, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुसण्याचं काम यांच्यासारख्या विकृत व्यक्तींमुळे होते. पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देताना पानसरेंचे जे हाल केले ते करण्याची, ते थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना राज्य सरकारनं तातडीनं सुरक्षा द्यावी. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या आमदाराचा देखील सहभाग आहे का याची चौकशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सपकाळ यांनी आपल्या पोस्टमधून केली आहे. पण संजय गायकवाड यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत, परंतु यावेळी त्यांनी जास्तच मर्यादा ओलांडल्याचं दिसतंय. महाराजांविषयी आदर हे निमित्त करून कोणाच्याही घरात घुसण्याची भाषा करणं हे कायदेशीररित्या गुन्हा आहे. आता राज्य सरकार आपल्याच आमदारावर काय कारवाई करतं आणि पोलीस प्रशासन आंबी यांना कसा न्याय देतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं. या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा एकदा वैचारिक स्वातंत्र्य आणि नेत्यांची मुजोरी यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.